जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास मार्च एंड येत आहे। मार्च महिन्यानंतर कधीही DMER आणि आरोग्य विभागामध्ये पदभरती येऊन धडकू शकणार आहेत। त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि तुमच्यासाठी DMER विभाग जो आहे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, जे काही GMC असतात, मेडिकल कॉलेज असतील किंवा डेंटल कॉलेजेस असतील, त्यानंतर तुमचे आयुषचे पद असतील, यामध्ये DMER द्वारे पदभरती घेतली जात असते आणि त्याविषयीच खूप महत्त्वाची माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जवळपास खूप साऱ्या पदांवर पदभरतीविषयी एक GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये खूप सारे पद आहेत। हे जे पद आहेत हे पद बघा विद्यार्थी मित्रांनो, ही PDF 19 मार्च 2025 रोजी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा जो विभाग आहे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा नाशिक जे आहे, इथं 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नीय 430 रुग्णांच्या रुग्णालयाकरता एक जे पद आहे ते निर्माण करण्यासाठीचा हा GR आहे। याच्यामध्ये बघा संदर्भ त्यांनी दिलेला आहे 5/4/2021, 9/10/2024 आणि 14/10/2024 रोजी जे काही अपडेट आले होते त्यांचा संदर्भ देण्यात आलेला आहे। काय आहे माहिती बघा, प्रस्तावना आणि काय शासन निर्णय आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्नीय जे रुग्णालय आहे नाशिक इथं सुरू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 430 खाटांची मर्यादा असणार आहे। यामध्ये विवरणनुसार 1 ते 3 वर्ग म्हणजे अ, ब आणि क याच्यामधील नियमित 519 पद जे आहेत हे भरण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर बाह्य स्त्रोताद्वारे 466 पद जे आहेत ते 4 टप्प्यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत। बघा इथं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे। गट अ, ब आणि क या 3 संवर्गाची एकूण 519 पद नियमित आणि गट अ, ब, क या तिन्ही संवर्ग आहेत त्यांचे 466 पद जे आहेत ते परमनंट या पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत, तेही वेगवेगळ्या 4 टप्प्यांमध्ये। तर प्रथम टप्पा, द्वितीय टप्पा, तृतीय आणि चतुर्थ मध्ये किती पद भरले जातील याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। विवरण अ मध्ये नमूद केलेले जे काही प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्पा आहे, चतुर्थ टप्पा आहे, यात मंजूर होणारे जे काही पद आहेत प्रथम वर्षाचे त्यांचे तत्काळ निर्माण होणार आहेत। आणि त्यानंतर बघा उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे जे आहेत ते दरवर्षी विवरण ब मध्ये निर्माण होणार आहेत। तर बघा आता तुम्हाला हे कळल इथं सांगितल्याच्या नंतर विवरण अ म्हणजे हे विवरण अ मधले जे काही पद असणार आहेत, कोणते पद आहेत, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अभिलेखा अधिकारी आणि हे बघा एवढे जे पद आहेत एकूण 14 पद। हे पद डायरेक्टली प्रथम वर्षीचे दोन्हीच्या दोन्ही वर्ष, हे बघा प्रथम वर्षी दोन्ही होणार आहेत, द्वितीय टप्प्यात, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यात एक पण पद नसणार आहे। तशाच पद्धतीनं वर्ग ब चे जे काही पद आहेत हे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 8 भरून घेतले जातील। त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते दुसऱ्या टप्प्यात 3, तिसऱ्या 3 आणि चौथ्या एकही नाही असं पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 पद भरून घेतले जाणार आहेत। पण वर्ग 3 जे आहे त्याचे 4ही टप्प्यांमध्ये जे पद आहेत हे भरून घेतले जाणार आहेत। तर यामध्ये कोणते कोणते पद आहेत बघा, पहिलं पद आहे सहाय्यक अवधी सेविका। त्यानंतर महत्त्वाचे पद बघू आपण, वरिष्ठ सहाय्यकचं पद आहे S13 पे स्केल असणार आहे 35,400 ते 1,12,400 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे। एकूण 9 पद असणार आहेत। खूप महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे अधिपरिका स्टाफ नर्सचं पद असतं, यामध्ये तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर फॉर्म भरता येत असतो। S13 पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे। यामध्ये एकूण 4ही वर्षाचे मिळून 350 पद जे आहेत ते अधिपरिचारिकांचे भरून घेतले जाणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वर्षामध्ये 114 जे पद आहेत हे पद भरून घेतले जातील। आता यानंतर बघा तुम्हाला ही माहिती मी सांगणार आहे नाशिक, त्याच्यानंतर या आधी दुसरे वेगवेगळे 10 मेडिकल कॉलेजेस तयार आहेत त्याच्यामध्ये, आणि यामध्ये या GR मध्ये हे जे आहेत यांच्या सगळ्यांची पदभरती एकदाच होणार आहे।
ऑल राऊंड फिगरमध्ये आपण 114 ऐवजी 100 जर धरलं तर नाशिकचे 100 आणि या 10 मेडिकल कॉलेजचे प्रत्येकी 100 असे 1000 जर पदं जर विचार केला तर 1100 जे पदं आहेत ते फक्त नवीन जे मेडिकल कॉलेज आहेत यांच्यामध्येच भरून घेतले जाणार आहेत। आणि 2023ची जी काही पदभरती होती त्या पदभरतीनंतर जे काही पदं रिक्त आहेत, आत्ता जवळपास स्टाफ नर्सचे खूप सारे पदं रिक्त आहेत, त्यामुळे ही येणारी जी पदभरती आहे त्या पदभरतीमध्ये 3000 प्लस जे आहे ते पदभरती स्टाफ नर्ससाठी निघू शकते। लवकरच पुढील 2 महिन्यामध्ये पदभरती निघण्याचे खूप सारे चान्सेस आहेत, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा आणि प्रॉपरली अभ्यास करा। त्यानंतर बघा वरिष्ठ वैद्यकीय औषध निर्माताचा पद आहे, पे स्केल सेम असणार आहे, पहिल्या वर्षी एकच पद भरून घेतलं जाणार आहे। त्यानंतर अति महत्त्वाचं प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं सुद्धा पद आहे, पे स्केल सेम आहे। याच्यामध्ये बघा प्रथम टप्प्यामध्ये 5, द्वितीय टप्प्यामध्ये 5 आणि तृतीय टप्प्यामध्ये 5 असे एकूण 15 पदं भरले जाणार आहेत। यांचं सुद्धा सेम आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा 5 पदं नाशिक आणि दुसऱ्या उर्वरित 10चे 55 म्हणजे 60 पदं हे। आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पदभरती झाली होती। जवळपास DMAR 2023ला जी पदभरती झाली यामध्ये 120 पदं होते आणि DHS मध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो मलेरियाला 650 प्लस सर्कलला 170 ते 80 पदं असे जवळपास 700 750 जे पदं होते हे पदं होते। त्यानंतर 700 ते 750 पदं होते, त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी DMAR जॉईन केलेलं नाहीये, DHS जॉईन केलेलं आहे। त्यामुळे सध्या DMR आणि DHS मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे खूप सारे पदं रिक्त आहेत। जवळपास बघा 200 प्लस पदांसाठी DMAR मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी जाहिरात येऊ शकते, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा, अभ्यास करा। यामध्ये क्षकरण तंत्रज्ञ, ECG टेक्निशियन, औषध निर्माता, दंत तंत्रज्ञ, वीजतंत्री, प्रयोगशाळा सहाय्यकचे सुद्धा खूप पदं आहेत। जवळपास 100 प्लस पदांसाठी जाहिरात येऊ शकते। स्वच्छता निरीक्षकचं सुद्धा पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये 188 जे पदं आहेत ते पहिल्या वर्षामध्ये भरून घेतले जाणार आहेत। 188 जे आहेत ते फक्त गट क चे आहेत आणि गट अ, ब, क तिन्ही मिळून 198 जे पद आहेत हे नियमित पदं भरून घेतले जाणार आहेत फक्त नाशिकसाठी। आणि उर्वरित 10 मेडिकल कॉलेजमध्ये आपण नाशिक एवढेच जरी राऊंड फिगर पकडलं तर बघा 1980 आणि हे 200 म्हणजे जवळपास 2100 जे पदं आहेत हे पदं नवीन मेडिकल कॉलेजेसमध्ये फक्त गट क चे रिक्त आहेत। या नवीन मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम टप्प्यासाठी 2100 पदं जे आहेत ते भरले जाऊ शकतात फक्त DMAR विभाग नवीन मेडिकल कॉलेजेसमध्ये। आणि यामध्ये दुसरे जरी पदं म्हणलं तर बघा 5000 प्लस पदांसाठी गट क च्या 5000 पदांसाठी लवकरच जाहिरात येऊ शकते, ही गॅरंटी आहे। त्यानंतर बघा ही जी गट ब चे आहे, ब विवरण जे आहे याच्यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे जे काही पदं भरले जाणार आहेत त्याविषयी त्यांचा तपशील दिलेला आहे। बाह्य स्रोताद्वारे कोणते पदं भरले जाणार आहेत? प्रथम टप्प्यामध्ये 2 बघा, परमनंट 5 आणि प्रथम मध्ये 2 असे 7 पदं जे आहेत ते मेडिकल कॉलेजमध्ये भरले जाणार आहेत। सुरक्षा निरीक्षक असेल, विद्युतंत्री, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, शिंपी, नळ कारागीर हे सगळे पदं एकूण 180 पदं बाह्य स्रोताद्वारे गट क चे आणि गट अ, ब, क चे 188 पदं परमनंट अशा पद्धतीनं लवकरच प्रथम टप्प्यातली जी पदभरती आहे नाशिक जिल्ह्यासाठी होणार आहे। आणि यानंतरच बरेच मेडिकल कॉलेज जे आहे त्यांच्यामध्ये जवळपास 10 ते 12 मेडिकल कॉलेज तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये पदभरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो 100% पदभरती येणार आहे, त्यामुळे तुम्ही आपण सगळे जे डिटेल्स आहेत अपडेट आहेत आपल्या चॅनलवर घेत असतो आणि तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी ही माहिती पोहोचावी म्हणून मी प्रयत्न करत असतो। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। मला माहिती आहे आज थोडंसं बॅकग्राऊंडला खूप जास्त आवाज येत आहे तुम्हाला, पण विद्यार्थी मित्रांनो अशी सिच्युएशनच आहे त्यामुळेच मी व्हिडिओ पण बनवू शकत नाहीये, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। ही महत्त्वाची माहिती होती म्हणून त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती समजून घ्या, अभ्यास चालू ठेवा। जाहिरात 100% लवकरच येणार आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। धन्यवाद।